एखाद्या कीर्तनकाराचं, प्रवचनकाराचं, कार्यक्रमाला जातानाचं रुटीन कसं असतं हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. अनेक लोक ब्लॉग बनवतात, मलाही वाटलं एखादा ब्लॉग बनवून बघावा. रामकृष्ण हरी. मी कीर्तनकार हरिभक्त परायण काजलताई कोतवाल. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना सर्वात आधी कार्यक्रम किती लांब आहे त्यानुसार दिनचर्या ठरते. तसा आजचा कार्यक्रम गुरुकुल पासून 25 ते 30 किलोमीटर होता. त्यानुसार मी सकाळी 5 ला उठून स्वतःच सर्व आवरलं. गुरुकुल मधील मुलींना उठवून त्यांना आवरून देऊन देवपूजेसाठी फुले आणली. नंतर भगवंताचं पूजन करून आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो प्रवचनासाठी. आजचे प्रवचन दसक्रिया विधी निमित्तानं आंबेठाणे येथे होते. अर्धा तासाचा प्रवास करून पोहोचलो प्रवचनाच्या स्थळी. प्रवचन सेवा पूर्ण करून आम्ही निघालो पुन्हा गुरुकुलकडे. रस्त्यातच आमच्या ताईचं घर असल्यामुळे तिकडे गेलो. तेव्हा आमच्या भाचीची गायनाची प्रॅक्टिस घेतली. येताना डीमार्ट मधून गुरुकुलच्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या आणि मग शेवटी दुपारी गुरुकुलमध्ये पोहोचलो. मग दिवसभर गुरुकुलसाठी लागणारे व्हिडिओ शूट करून आजचा दिवस गेला. रामकृष्ण हरी.